गुड इव्हनिंग. चला आवाज बघा. बर, आता जी जॉईन मुलं आहेत सध्या, आजचा पेपर ज्यांनी दिला नाही त्यांनी हा क्लास नका करू, त्यांनी रेकॉर्डिंग पाहून घ्या, कारण सोल्युशन चालू आहे. आणि जर का तुम्ही आताचा क्लास केला आणि मग नंतर पेपर सोडवायचा झाला तर तुम्ही सर्व आन्सर जे आहे ते पाहून घ्याल आणि मग तिथं उत्तर द्याल. तसं नकोय. ज्या मुलांनी पेपर दिला नाही त्यांनी आजचा क्लास नका पाहू, रेकॉर्डिंग मध्ये पाहून घ्या पेपर जेव्हा द्याल तेव्हा. असं आहे का कोणी की पेपर दिलेला नाही? अशी कोणी मुलं जॉईन आहेत का की ज्यांनी पेपर दिलेला नाही? वेदांत घुले पेपर दिला का? ओम देवकते पेपर नाही दिला ना, मग आजचा क्लास नको करू बेटा, रेकॉर्डिंग पाहून घेऊ द्या. जे कोणी मुलं आहेत ज्यांनी आजचा पेपर दिलेला नाही त्यांनी आजचा क्लास नका करू. आता तुम्ही आता काय करा, क्लास बंद करा आणि पेपर सोडवा त्याऐवजी. ओके. आणि मग नंतर सोल्युशन पहा हवं तर. 1 तासात आपला लगेच व्हिडिओ अपलोड होतो रेकॉर्डिंग मध्ये पाहायला. राजेश्वरी कवडे तू पण मग. ज्यांनी दिला नाही पेपर त्यांनी आताचा क्लास जॉईन नका करू, त्याऐवजी तुम्ही पेपर द्या. आणि पेपरमध्ये काही अडचण येत असेल तर पाळोदे सरांना कॉल करून विचारा. मला लगेच कॉल करू नका, क्लास सुरू असल्यावर कॉल नाही करायचा. चला ठीक आहे, सुरुवात करूया. टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे आपली आजपासून. ठीक आहे, पूर्ण महिनाभर आपली आता टेस्ट सिरीज असणार आहे. तर आज आपला जो झालेला पेपर आहे त्याचं सोल्युशन देऊया. मग त्याला रेंजमध्ये बसायचं. ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम येतो ना की पेपर अचानक सबमिट झाला किंवा काही, तर अशा मुलांनी काय करायचं आहे, चांगल्या रेंजमध्ये वगैरे बसून मग पेपर सोडवायचा आहे. वेदांत थांबा, स्क्रीन दिसेल सर्वांना, स्क्रीन दिसेल. मी अजून स्क्रीन ऑन केलेली नाहीये. ज्या कोणाला अडचणी येत असतील अशा, तर त्यांनी नंतर पेपर देता येईल त्यांना. ठीक आहे, चला सुरुवात करूया. पेपर दिसतोय का मला एकदा सांगा. प्रश्न पहिला मला एकदा सांगा, स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का? मेसेज करा. ओके, चला पहिला प्रश्न आहे आपला. पटापट जे मुलं दिसतील त्यांचा माईक ऑन केला जाईल. ज्यांना बोलायचं त्यांनी पटापट रिक्वेस्ट करून द्या. आणि त्याचं कारण स्पष्टीकरण द्यायला आलं पाहिजे. मुलांचं नाव घेतलं त्यांनी आन्सर सांगायच्या, फटाफट काय करायचं त्याचं सोडून द्यायचंय. प्रश्न पहिला आहे, याच्यासाठी सूचना दिलेली आहे, ती सूचना तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आवाज येतोय ना? आर्याचा पण होत नाही का? हॅलो मॅम. प्रियंका तुझा फोन झालाय. हो मॅम, आवाज अडखळत येतोय. ठीक आहे. मॅम, आवाज आणि का अडखळत येत 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 आहे. म
झाली का? हॅलो मॅम. आता येतोय मॅम. बर, एक मिनिट थांबा. प्रेझेंटिंग करते. चला प्रियंका. हॅलो मॅम. मेसेज उत्तर सांगा. ऑप्शन ए. कारण मॅम मॅम ती सूचना वाचायची होती ना. काय आहे सूचना आपल्या लक्षात येते. हो, निराळे आकृती सोडायची. हो, चला स्पष्टीकरण द्या मग. ए उत्तर आलं तुझं बरोबर. हो. सांगा कारण सांगा. हॅलो मॅम. बोल ना. आवाज येतोय. हो येतोय ना. मॅम ते जे हॅलो मॅम. बोला, या रेषा ज्या आहेत ते एकच साईडला दिलेले आहेत आणि बाकी ऑप्शन बी, सी आणि डी मध्ये दोन्ही साईडला दिलेले आहेत. येस, म्हणून उत्तर आपलं आलं ऑप्शन नंबर ए. गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट स्टुडंट. सुप्रिया. हॅलो मॅम. बोला. ऑप्शन नंबर सी. करेक्ट. कारण सगळ्या आकृत्यात 2 डॉट आहेत वरी आणि सी मध्ये 1 डॉट आहे. अगदी बरोबर, म्हणून उत्तराला पर्याय सी. सी. चलो नेक्स्ट. क्लास सुरू असताना कोणी कॉल करू नका. कोण कॉल करत असेल तर करू नका. अर्णव शिंदे. येस मॅम. बोला. माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. ओके करेक्ट. सांगा स्पष्टीकरण द्या, का बरं डी आलं. कारण की ए आकृतीचा पहिला बाण असा आहे आणि मागचा बाण उलटा दिला आहे त्याच्या आकृतीचा. बी मध्ये बी तसंच आहे आणि सी मध्ये बी तसंच आहे. डी मध्ये पहिला भाग बी तसंच दिला आहे. दोन्ही एरो जे आहेत ते सेम आहेत. मागचा एरो, एक एरो वेगळा आहे प्रत्येक ऑप्शन मध्ये, परंतु डी मध्ये दोन्हीकडे सारखा आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी आले. डी, वेगळी आकृती डी असणार. अगदी बरोबर. चला नेक्स्ट. मोहित. हॅलो मॅम. बोलो. उत्तर पर्याय. अगदी बरोबर. कारण हे सर्व वेगवेगळे म्हणजे चिपकलेले नाहीये, एकामेकाला जुडलेले नाहीये, फक्त ए मध्ये जुडलेले आहे. बरोबर. बाकी ऑप्शन मध्ये ज्या दिलेल्या पाकळ्या आहेत त्या भिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत, परंतु ऑप्शन ए मध्ये त्या एकमेकांना स्पर्श करतायत, एकमेकांना चिकटलेल्या आहेत. मॅम माईक बंद करू. येस. यशराज पवार. हॅलो मॅम. पेपर दिलाय का तू. दिलाय. दिलाय ना. हा सांगा, पाठाचं नाव सांगा. जुळणारी आकृती. येस. काय आलं उत्तर मग. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. बघा, सारखी आकृती आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते. बी. बी मध्ये दिसते. ए मध्ये पण होती, परंतु ए मध्ये मध्यभागी रेष दिलेली आहे, त्यामुळे ए येत नाही. बाकी ऑप्शन चेक करायची गरज नाही. इथे पण काय केले,
चेंज केलेला आहे. चेंज आणि इथं रेषा दिलेल्या आहेत त्रिकोणात. हो, गुड. अभिषेक. नेहरकर बोला. हॅलो मॅम. माझं उत्तर सी आलं. अगदी बरोबर. चला, जुळणारी आकृती आपल्याला सेम टू सेम ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. येस. बोला शर्वरी. हॅलो मॅम. बोला. माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. येस, अगदी बरोबर. प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती जी आहे ती पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. हो. बरोबर. पेपर दिला ना? नाही. नाही. मग तू क्लास कशाला करते? सगळे आन्सर पाहून घेऊन मग पेपर द्यायचे काय? नाही. आजचा क्लास नका करू तुम्ही. आजचा क्लास रेकॉर्डिंग मध्ये पाहून घ्या सोल्युशन. बर. म्हणजे आता तू पेपर दे ना मग. हो. आता पेपर दे तू. जान्हवी. बोला. मॅम माझा ऑप्शन नंबर डी आले. येस, अगदी बरोबर. ऑप्शन नंबर डी मध्ये ती आकृती दिसते आपल्याला. बरोबर आहे. आता जुळणारी आहे. जुळणाऱ्या आकृतीमध्ये फारसे काही नियम नाहीयेत किंवा घटीवत प्रतिघटीवत असला काहीच नियम लावायचा नाहीये. इथं फक्त सेम असणारी, सारखी असणारी आकृती आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे हा भाग फार काही अवघड नाही. फक्त जर फार अशा म्हणजे फार जास्त त्याच्यामध्ये चिन्ह असतील, जास्त आकृत्या असतील, तर मात्र त्याच्यामध्ये व्यवस्थित निरीक्षण करून तुम्हाला उत्तर काढावं लागेल. परंतु अशा सुटसुटीत आकृत्या आल्यावर फार काही विचार करण्याची आवश्यकता येत नाही. मॅम. बोला. मॅम मी 7:30 ला क्लास बंद करते. 7:30 ला क्लास बंद करते? हा, मला दुसरा क्लास आहे. हा, करा ना. सार्थक. हॅलो मॅम. पाठाचं नाव सांगा. मॅम आकृती पूर्ण करा. करेक्ट. चला सांगा आता. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. ऑप्शन बी. मला बघू दे बी. सांगा काय नियम लावला? मॅम आरशाची प्रतिमा. सांगा कशा कशाची आरशाची प्रतिमा केली? पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसरा भाग आहे. मग आता या ठिकाणी हा तिसरा भाग विचारलेला आहे. त्यावेळेला आपल्याला दुसऱ्याची आरशाची प्रतिमा पहिल्यामध्ये आणि चौथ्याची आरशाची प्रतिमा तिसऱ्यामध्ये असं उलट करावं लागेल. चला, समजलंय तुला, त्यामुळे काही अडचण नाही. पर्याय क्रमांक बी. बी मध्ये आकृती मिळेल आपल्याला ती. छान. पेपर दिला? नो. दिला. तुलाच लक्षात नाही का दिलाय की नाही ते? दिला मॅम. हा. समीक्षा. हॅलो. हॅलो. बोला बोला. स्क्रीन दिसत नाही. दिसेल, थांब. नाही का दिसत? दिसते आता. दिसते. सांगा. उत्तर बी आलं. ओके, सांगा नियम काय लावला? आरशातली प्रतिमा. आरशाची प्रतिमा. हा. तिसऱ्या आरशाची प्रतिमा चौथ्यात आहे. म्हणून पहिल्या दुसऱ्यात.
येस, पहिल्याची आरशाची प्रतिमा दुसऱ्या भागात, म्हणजेच ऑप्शन बी मध्ये. बघा, डावीकडच्या जी रेषा आहे ती उजवीकडे इथे येईल. ही रेषा पूर्ण होईल. अशी होईल, डावीकडून क्रॉस मध्ये इथे उजवीकडे येईल. ही आडवी रेषा असे आहे तशीच डावीकडची उभी रेषा उजवीकडे, डावीकडचा वर्तुळ उजवीकडे. ऑप्शन बी मध्ये मिळेल. चलो, गुड. सोमराव, बोला. हॅलो मॅम, स्क्रीन दिसाना झाली. दिसेल. हा, दिसली. मॅडम, ऑप्शन नंबर ए. पेपर दिलाय का सोहम? मॅडम, ऑप्शन नंबर सी. पेपर दिलास का ते सांग. सी. हो. दिला ना? हो. ओके, चला सांगा. डबल का आवाज येतोय? अजून एक मोबाईल आहे का हॅलो? बाजूला? नाही. बर, सांग. काय उत्तर काढलं तू? सी. नियम का? नियम मॅडम, आरशाच्या प्रतिबिंबाचा. आरशाची प्रतिमा. चला बघा, हा भाग आहे तसाच येईल. आरशाच्या प्रतिमेमध्ये यात काही बदल होणार नाही. मध्ये सुद्धा जो चौकोन आहे याच्यात पण काय बदल होत नाही. आरशाच्या प्रतिमेमध्ये काही भाग जे आहेत ते आहे तसेच दिसतात. वर्तुळ असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल, बरोबर. मग आता हा जो भाग आहे हा डावीकडचा आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे जाईल आणि छायांकित असेल. खाली सुद्धा हा उजवीकडे आहे, तो कुठे जाणार? डावीकडे. बोला सोहम. आणि असा भाग मला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसला? सी. सी मध्ये. बी आलं नाही याचं कारण या ठिकाणी या रेषा दिलेल्या नाहीत, नाहीतर पूर्ण आकृती सेम होती. ए येणार नाही, चारही बाजूने छायांकित भाग दिलेला आहे. आणि डी मध्ये जी तिसरा भाग आहे दिलेला आपल्याला, तोच भाग इथे रिपीट केलाय, त्यामुळे डी पण येणार नाही. सार्थक जाधव. जाधव. हॅलो मॅम. बोला. रेंज नाही का रे? आवाज येत नाही व्यवस्थित, तुझा कटतोय आवाज. हा, दिसतंय. हा, दिसतं. वेळ लागतो 1 मिनिट. बोला. हॅलो मॅम. पेपर दिला का? पेपर दिला? हो. हा, हो. सांगा मग उत्तर काय आलं? डी. नियम सांगा. आरशातील प्रतिमा. कशा कशाची आरशाची प्रतिमा करतोय? दुसऱ्याची आणि तिसऱ्याची आणि पहिल्याची आणि चौथ्याची.
ही आरशाची प्रतिमा होते का अशी? नाही. मग तिसरा भाग काढलाय मी इथे. तूच बोलला ना की आरशाची प्रतिमा होईल. हो. मग कुठे होते? दिला आता. उत्तर बरोबर सांगितले पण तुला नियमच सांगता येत नाही दादा. नियमांचा अभ्यास कमी आहे. सार्थकराव बोला. आर्या सांगा. आर्या मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर 4 आले. नियम सांगा. मॅम पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा 4थ्या भागात येईल. तुझं उत्तर बी आहे. नाही, पाण्याची प्रतिमा. आत्ताच एका विद्यार्थ्याने सांगितलं की याची आरशाची प्रतिमा इथे होते आणि याची इथे होणार. मी आरशाची प्रतिमा काढून दाखवली होती. मग कसं काय आरशाची प्रतिमा होईल? होणार नाही. दुसऱ्या भागाची पाण्यातील प्रतिबिंब तिसऱ्या भागात होईल. कसं पाण्याचं प्रतिबिंब होईल? पाण्याचं प्रतिबिंब जरी झालं तरी तसं कसं होईल? पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये डावीकडची रेषा डावीकडेच राहते. बरोबर? हो. मग ही रेषा इकडे येणार? येत नाही. नियम चुकतोय. बघूया कोणाला जमते. बोला. आस्था आलं उत्तर पण जर मॅडम विचारले तर म्हणजे किती अंशात काय? आस्था हॅलो मॅम. बोला. मॅम माझं आन्सर डी आलं. नियम सांगा. मॅम आकृती 90 अंशात घटीवत फिरते. रॉंग. प्रद्युम मॅम नियम सांगा डायरेक्ट. माझं ऑप्शन नंबर ए आलं. रॉंग. देवांशी ऋषी. हॅलो मॅम. माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. नियम सांगा. पहिली आकृती आहे ती 90 अंशात फिरवली तर दुसरी बनते आणि ते काय डॉट आणि ती त्रिकोण आहेत ते जातात आणि तिसऱ्याला ते काय चुकलं. शुभम आपापले नियम नका बनवू काही पण. हॅलो मॅम. माझे उत्तर डी आले. नियम सांगा. मॅम 180 अंशात घटीवत फिरते. करेक्ट. अगदी बरोबर. कोणी सांगितलं? शुभम पांढरे. अगदी बरोबर. चला. 180 अंशाचा नियम इथे लागू होतो. काय 90 अंशात सांगतात आणि काळ्याचं पांढरं करतात मनाने. काहीच गरज नाही ना. स्पष्ट दिसतंय ना. 180 अंशाचा नियम बसवा ना इथे. अजून तुम्हाला नियमच सांगता येत नाहीयेत म्हटल्यावर कसा अभ्यास चालू आहे तुमचा? 180 अंशामध्ये आकृती फिरवा पहिली. चौथी आकृती मिळते म्हणजे ऑप्शन डी मिळेल. आलं लक्षात? चला. कोणी? शुभम. छान. गुड. मॅम माईक बंद करू? करते मी करते, काही हरकत नाही. युगान बोला. नियम बनवला. दहीहंडे बोला. काय नियम बनवला? कसला? हॅलो मॅम. बोला. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. कारण कारण की मॅम इथं त्रिकोणामध्ये मध्ये 3 रेषा
आणि ट्रँगल स्क्वेअर मध्ये 4 आहे म्हणजे तसं. म्हणजेच काय होते, बाजूंची संख्या एक एकने वाढत जाते. येस मॅम. म्हणून उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर बी. बी. पाठाचं नाव सांगा. भौतिक रचना पूर्ण करा. भौमितिक रचना. तिसऱ्या पाठानंतर चौथ्या पाठाचं नाव काय? पूर्ण करा मॅम. मग पाहताक्षणी लक्षात आलं पाहिजे कोणतं प्रश्न पाहताक्षणी लक्षात आलं पाहिजे की टॉपिक कोणता आहे. चला नेक्स्ट. मगर बोला. स्वामी बोला. हॅलो मॅम. काय आलं उत्तर? बी. करेक्ट. सांगा. पहिल्या भागामध्ये उजवीकडून एक बाण वाटतंय, त्याच्यानंतर दुसऱ्या भागात डावीकडून आणि तिसऱ्या भागात नंतर उजवीकडून आणि नंतर अजून डावीकडून वाजणार, म्हणून बी आहे. करेक्ट. अगदी बरोबर. एरोची संख्या एक एकने वाढत जाते, मग त्यांचा क्रम एकदा उजवीकडे एकदा डावीकडे असा होत जातो. करेक्ट. चला नेक्स्ट. समृद्धी यादव. बोला समृद्धी यादव. मॅडम मला नाही दिसत. दिसेल, थांब. बघा आता दिसत असेल. दिसली. मॅम माझे उत्तर ए आले. ए. सांगा नियम काय लावला? नाही बी बी बी. मॅम आकृती 90 अंशात फिरते. कशी? प्रतिघटीवत. नाही, रॉंग. चुकीचं सांगितलं. पेपर दिलाय का? दिला. समृद्धी. समृद्धी. जान्हवी. मॅम माझं ऑप्शन नंबर सी आलं. ओके. नियम सांगा. मॅम पहिली जी आकृती आहे ती 45 अंशात फिरते घटीवर. कुठला नियम कुठला? ज्ञानदीप. हॅलो मॅम. माझे उत्तर सी आले. नियम सांग. आकृती 90 अंशात फिरते. कशी? घटीवर. करेक्ट. आकृती जी आहे ती आकृती आपण 90 अंशात कशी फिरवायची? घटीवत. घटीवत फिरवायची आहे. 45 अंशात फिरते का? नो. नाही. किंवा 90 अंशात प्रति घटीवत जरी फिरवली तरी चुकीचं आहे. हो. मग बघा, पहिला भाग 90 अंशात घटीवत फिरवा, दुसरा मिळतो. तो फिरवला 90 अंशात घटीवत, तिसरा मिळेल आणि तिसरा 90 अंशात घटीवत फिरवल्यानंतर एरो वरती जाईल, वर्तुळ तिथे येईल आणि जो हे आहे
खालचा चौकोन आणि हे खालच्या बाजूला इथे, म्हणजे ऑप्शन सी मिळेल. माईक बंद करू. हो, चला आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला अजिबात कोणीही विचार करायची गरज नाही, कारण आपल्याला ठाऊक आहे की अशी आकृती पहिली, दुसरी, तिसरी आणि येणारी चौथी आकृती पण अशाच प्रकारे हवी होती, परंतु इथं आपल्याला बी सारखी आकृती पाहिजे होती, पण ती आपल्याला किती बाजूंची म्हणजे किती टोक पाहिजे त्याला प्रत्येकाला इथं 3, मग 4, इथे 5 आणि येणारे टोक 6 पाहिजे होते, पण बी मध्ये इथं जास्त एक वाढवलेला आहे 7 आहे म्हणून हे घेतलं नाही. जवळचा पर्याय म्हणजे मी काय केलं होतं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याला 6 टोक आहेत म्हणून मी हे उत्तर दिलेलं आहे. पण तरी पण अशी आकृती येणार नाही, कारण हा सुद्धा चुकीचा ऑप्शन आहे. लक्षात घ्या, आपल्याला उत्तर अशाच पद्धतीनं पाहिजे होतं. बी सारखी जशी आकृती आहे तशीच, फक्त किती पाहिजे होते टोक त्याला 6, म्हणून हा प्रश्न ग्राह्य धरू नका आणि याला विचार करायची सुद्धा आवश्यकता नाही. सो फार विचार करून याच्यामध्ये वेळ वाया घालवायची आवश्यकता नाही आपल्याला. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सोहम अडसूळ झालाय का? झालाय आय थिंक. रुद्र जाधव. हॅलो मॅम, बोला. माझे ऑप्शन नंबर डी आले. डी का बी म्हटला? डी डी डी. पाठाचं नाव सांगा. समसंबंध. कितवा पाठ आहे? 5वा. 5वा, अगदी बरोबर. मग काय नियम काय लावला आपण? आकृती 90 अंशात प्रतिघटीवत फिरते. करेक्ट, अगदी बरोबर. पहिला भाग 90 अंशात प्रतिघटीवत फिरवल्यानंतर दुसरा मिळाला, मग आपल्याला तिसरा भाग 90 अंशामध्ये प्रतिघटीवत फिरवायचा आहे. मग कोणती आकृती मिळेल आपल्याला? नंबर डी. करेक्ट, गुड. वर्षा. काय आवाज कशाचा येतो? आवाज कशाचा येतो? बर, सांगा. माझं उत्तर बी आलंय. कारण पहिल्याचे अंशप्रतिमा दुसऱ्या याच्यात झाले, नंतर तिसऱ्या भागाची चौथ्या याच्यात होईल, जशी बी मध्ये आहे. फारच आवाज आला. पाटील बोला. पाटील. मॅम, माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. बरोबर. काय झालेलं आहे? मॅम, पहिले एक रेष होती, नंतरच्या याच्यात 2 रेष झाल्या, मग एक वर्तुळ आहे, नंतरच्या याच्यात 2 वर्तुळ होतील. बरोबर, मस्त. अवनी सुरसे. हॅलो मॅम, बोला. आवाज येतोय? ऑप्शन नंबर ए आलं. सॉरी, बी आलं. मॅम, पहिले पाव भाग दिला होता, नंतर तो वर्तुळ पूर्ण भाग दिला, ते त्याच्यात पाऊण भाग ऍड करून. करेक्ट. आणि नंतर तिसरा ते असंच होणार, पाव भाग दिलाय त्याच्यात पाऊण भाग मिळवणार, म्हणून बी. येस, अगदी बरोबर. सुमित शिंदे. नंबर झालाय का सुमित तुझा आता? ठीक आहे, आवाज येत नाही. हिमंद्री. बोला. हिमंद्री. टीचर, माझं उत्तर ऑप्शन नंबर सी आलं. सी आलं. ओके. पाठाचं नाव? जुडणारी आकृती.
जुळणारी पाठ दुसरा आहे तो, हा पाठ 6वा आहे. हो मॅम. मग भौमितिक रचना पूर्ण करा पाठ आहे हा. हो. या ठिकाणी आपल्याला चौरस पूर्ण करून घ्यायचा आहे. हो मॅम. आणि हा जो भाग आहे तो कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतो? करेक्ट, सी मध्ये दिसतो. प्राप्ती. हॅलो मॅम. बोला. माझे उत्तर डी आले. ऑप्शन डी. हो. बर, काय करावं लागेल आपल्याला सुरुवातीला? चौकोन पूर्ण करून घ्यावा लागेल. हो. चल, असा भाग कुठे दिसतो? ऑप्शन डी. डी मध्ये हा जास्त भाग आहे बाळा. आपल्याला लहान भाग हवा असतो. ऑप्शन डी. कारण पूर्ण चौकोन तयार होणार आहे ना, म्हणून बी मध्ये येणार ती आकृती. हो. काय उत्तर दिले तुम्हाला? बीच दिलेलं आहे पहा. हो मॅम, मला परीक्षा सोडवताच येत नाही. का? तिथं मी लिंक वर दाबलं ना, तिथं 2 नाव येतात. त्याच्यावर एक वर दाबावं लागतंय, दाबलं ना ती वेगळंच येते. कोणताच पेपर मला सोडवता येत नाही. ऍप वर पेपर आहे, ऍप वरती. ऍप वर पेपर आहे, तो सोडवा. हो. मग आजचा पेपर तू सोडव ना, तू कशाला क्लास करते ग? हो. तू क्लास बंद कर आणि तो पेपर दे, म्हणजे मग दररोजचा दररोज पेपर दिला तर एकदा मग लोड होणार नाही. हो. प्राप्ती, पेपर द्या, क्लास हो. बंद करा आणि पेपर द्या अगोदर. ओके, आणि हो, इथून पुढचा थँक्यू मॅम. ओके. आदित्य. बोला आदित्य. बोलणार का? कोकाटे. हॅलो मॅम. मॅम, माझं ऑप्शन नंबर बी आलं. अगदी बरोबर. ऑप्शन बी. इथं आपण जरी चौकोन पूर्ण करून पाहिला तर आपल्याला असा भाग बी मध्ये दिसतो, कारण हे 2च आहेत. हे टोक दिलंय आणि हे थोडी जास्त असे दिलेत, म्हणून येत नाही ते. हॅलो मॅम. बोला. मॅम, हा पुढचा प्रश्न आहे, त्याच्यातलं एच का आलं, डी का आलं नाही? सांगते ना, सांगते. मी कशासाठी सोल्युशन देते? याच्यासाठीच. काळजीच करू नका. हॅलो मॅम. काव्या, बोला. माझं ऑप्शन नंबर ए आलं. ए आलं. मग तुला लक्षात आलं का डी का आलं नाही ते? कारण की त्याच्या पुढचा भाग जास्त मोठा आहे, म्हणून डी आलं. येस, अगदी बरोबर. बघा, इथं आपण जर असं चौकोन पूर्ण करून घेतला तर आपल्याला ए सारखी आकृती मिळते, आणि हा खूप मोठा आहे. थांबा, मी तो तसा पण दाखवून देईल तुम्हाला, काळजी नका करू.
हा इतका येईल. बघा हा आणि हा सेम आहे, परंतु हा फार मोठा होई लागला, जो की आपल्या त्या चौरसाच्या बाहेर पण जातोय. बरोबर काव्या? आणि जर का आपण हा घेतला, म्हणजे आपल्याला बरोबर याच्यामध्येच व्यवस्थित करायचा आहे, तर त्यावेळेला आपल्याला हा ए येणार. आखून बघायचं म्हणजे लक्षात येईल. चला बरोबर आलं लक्षात. प्राप्ती नाही, कोण होतं कोणीतरी विचारलं मला. बऱ्याच जण नाही, तुझ्या अगोदर एक जणाने विचारलं होतं ना. शरयू हॅलो मॅम, बोला. माझे पर्याय क्रमांक डी आले. बी करेक्ट. आता इथं आपल्याला पर्यायकट पद्धत वापरली तरी चालते. बघा एन पाहिजे उजवीकडे, इथे एल दिलाय, इथे एन आहे तसंच दिलाय, आणि इथं पण आहे तसंच दिलाय. जे राहतं ते. आणि मॅडम पर्याय क्रमांक बी मध्ये पण एल हाय असं दिलाय. होय होय हो मॅडम हो. चला पेपर दिला ना. हो. पाठाचं नाव सांग बरं. पाठाचं नाव आरशाची प्रतिमा. बरोबर. अभिषेक झालाय. सुप्रिया. हॅलो. हॅलो मॅम. बोला बोला. माझे ऑप्शन नंबर ए आले. ए आले. चला पर्यायकट पद्धत वापरा. डावीकडचा उजवीकडे, इथे आहे इथे नाही, इथे आहे तसंच दिलाय, इथे पण दिला नाही. जे राहतं ते उत्तर. उत्तर. पेपर दिला ना. हो. बर्नाळे. हम्म मॅम बोल बेटा. माझे उत्तर सी आले. अगदी बरोबर. VIR, इथं VIR आहे, परंतु आर आपल्याला आहे तसंच दिलं, त्याची आरशाची प्रतिमा केली नाही. बाकी तर येणारच नाहीत. हो. पेपर दिला. मॅम प्रथमेश. हॅलो मॅम. हम्म माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. ऑप्शन नंबर सी. चला आरशाची प्रतिमा करायची. वर्तुळ आहे तसंच मध्ये राहील. बरोबर. डावीकडचे 2 वर्तुळ उजवीकडे येणार, उजवीकडचा एक वर्तुळ डावीकडे येणार. ही रेषा आरशाच्या प्रतिमेमध्ये इकडनं दिसेल, आणि हा भाग जो आहे तो इकडून असा दिसेल, म्हणजे सी सारखी आकृती मिळेल आपल्याला. थँक्यू मॅम. ओके वेलकम. चला श्रद्धा. जाधव नाही का? यशराज बोललाय. दुसरी श्रद्धा. बोला श्रद्धा. हॅलो मॅम. बोला. माझा ऑप्शन नंबर सी आले. सांगा. ऑप्शन नंबर सी. बर सांगा, कशी घडी घातली खालनं वरती. खालवरती फोल्ड केलं, मग उजवीकडून डावीकडे जो भाग दिला आहे तसा कट केला, आणि त्याच्या उलट क्रम घडी खुलली.
म्हणजे मग तो जो भाग कापलाय त्याची आरशाची प्रतिमा साईडला केली बर, आता आणि लक्ष द्या. तरी पण तुमचं उत्तर सी येतंय कसं काय? कारण जर का आपण या आकृतीकडे व्यवस्थित निरीक्षण केलं. तू बाहेर आहे का? हो ठीक आहे, मी तुझा माईक बंद करते कारण तुझ्या आजूबाजूचा आवाज येतोय बेटा. हो ठीक. हा, तुझं उत्तर कळालं मला, काही अडचण नाही. या प्रश्नावर कोणाला बोलायचंय का? कोणाला डाऊट नाही का आला या प्रश्नाचा? बोला, मेसेज करा. डाऊट आलाय का कोणाला या प्रश्नावर? उत्तर पाठवतंय मला सी, पण डाऊट कोणालाच आला नाही आणि मला कोणी पाठवलं नाही, विशेष म्हणजे. नाही डाऊट आला? काही जणांना आलाय, काही जणांना आलं नाही. ज्यांना आलाय त्यांनी मला का बरं प्रश्न पाठवला नाही हा? बघा, ज्या वेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये अशी आकृती येत नाही, परंतु ज्या वेळेला तुम्ही हा जो भाग कापलेला आहे, हा भाग, याची आरशाची प्रतिमा इथे करायला लावली त्यांनी, बरोबर? म्हणजे एकतर हा दुमडला असेल, मग दुमडून नंतर बाहेर काढला असेल. मग नेमकं केलंय काय? मग आता इथं आरशाची प्रतिमा असेल तर मग हाच भाग जो आहे तो इथे असा येणार, पुन्हा तो भाग इकडे येणार. म्हणजे हा नेमका प्रश्न कसा आहे? बोलायचंय कोणाला? बोलायचंय कोणाला या प्रश्नावर? बोला, चर्चा केल्याशिवाय नाही ना, नाही का? प्राजक्ता आहेस का? रिक्वेस्ट दिलीये? प्राजक्ता रिक्वेस्ट दिलीये का? कोणाला बोलायचं होतं? बर, चला द्या, कोणीतरी रिक्वेस्ट द्या. यशश्री, तुला बोलायचंय का? हॅलो मॅम. काय म्हणणं आहे तुझं? मॅम आता आहे ना, जो कापलेला भाग आहे ना त्याचीच आरशाची प्रतिमा होईल. बर, मग आता नेमकं डाऊट काय आहे तुझा, मला तो सांग. डाऊट नाही मॅम. नाही, मला डाऊट असणाऱ्यांना विचारायचंय. कोणाला डाऊट आहे? डाऊट कोणाला आहे? शेवटी रिक्वेस्ट करा, म्हणजे त्यांचे माईक ऑन करते मी. बंद करून पुन्हा रिक्वेस्ट द्या. अभिनव, काय डाऊट आहे? हॅलो मॅम. मला काहीच डाऊट नाही. कशाला देतो मग रिक्वेस्ट? डाऊट असणाऱ्यांनी रिक्वेस्ट करा, बाकीच्यांनी बंद करा बरं 2 मिनिटं. या प्रश्नाला फक्त आपण एकदा क्लिअर करू, कोणाचा डाऊट असेल तो दूर करूया म्हणजे. ओके मॅडम. चला, कोणाचा? बिक्कडचा माईक ऑन झालाय माझ्याकडनं. बोला बिक्कड. डाऊट आहे का तुला? थांब सार्थक, रिक्वेस्ट दे सार्थक तोपर्यंत तू. बोला सार्थक. हॅलो. मला हा प्रश्न समजला नाही मॅडम. हो, मग तोच डाऊट विचारते मी तुम्हाला. मग तुम्ही उत्तर एक काय काढलं? सी दिलेलं ना? मॅम मी उत्तर ए काढलं. ए काढलेलं आहे. म्हणजे बघा, इथपर्यंत समजलंय सर्वांना. दुसऱ्या भागापर्यंत सर्व समजलेलं आहे. ठीक आहे, मग हा जो भाग आहे
इथं दुमडलंय काय हे पण नाही दुमडलेला, फक्त जो दिलेला चौकोनी भाग आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हा भाग असा कापलेला आहे. हो मॅम. याची आरशाची प्रतिमा केली तर ही अशी तयार होईल. बरोबर. आणि ज्या वेळेला पहिला पेपर जर आपण अनफोल्ड केला तर त्यावेळेला त्याचं पाण्याचं प्रतिबिंब करावं लागेल. मग पाण्याचं हो मॅम. प्रतिबिंब केल्यावरती हा भाग आपल्याला अशा पद्धतीने येईल आणि हा वरचा. बघा, बऱ्याच मुलांनी सांगितलं की मॅडम प्रश्न हा चुकीचा आहे. चुकीचा आहे का मग? बोला सार्थक, चुकीचा आहे का? असं उत्तर आहे ना इथं आपल्याकडे. हो मॅम. कशात आहे? सी मध्ये. सी मध्ये आहे. आलं लक्षात सर्वांना? म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन, मी फक्त तुमचं मन डायव्हर्ट केलं आणि म्हटलं की हा भाग इथं एवढा कापलेला आहे. सगळ्यांना पटलं की नाही 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 मॅडम प्रश्न चुकीचा आहे, प्रश्नाचं उत्तरच नाहीये याच्यात, वगैरे वगैरे. मग हा कोणी कापलेला आहे? हा कोणी कापलेला आहे? हा भाग देखील कापलेला आहे, म्हणजे बारीक निरीक्षण करावं लागेल आपल्याला, नाहीतर प्रश्न चुकणार. हा त्रिकोण इथे कापलेला आहे, हा त्रिकोण इथे कापलेला आहे आणि ही आहे, हा आहे तसाच आहे, फक्त काप इथे दिलेले आहेत, लक्षात घ्या ह्या दोन ठिकाणी. हो. चला, सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला असेल, पुढे जाऊ. मनस्वी, धुमाळ, स्वरांजली, हॅलो मॅम. बोला. मॅम थोडी वरती घेता का स्क्रीन? पर्याय दिसत नाही. मॅम माझं उत्तर सी आलं. ऑप्शन सी अगदी बरोबर. चला, काय केलेलं आहे, खालनं पेपर वरती फोल्ड केला, सेकंड उजवीकडनं डावीकडे, थर्ड पुन्हा उरलेला पेपर आहे तो वरती दुमडून घेतला आणि काय केलं, असा भाग कापला. हा. बरोबर. हो. आणि मग हा पेपर अनफोल्ड केल्यानंतर तो भाग आपल्याला तसाच दिसणार खाली, 1 2 3. खाली. उजवीकडे त्याची आरशाची प्रतिमा आणि पहिला पेपर अनफोल्ड केल्यावर त्याचं पाण्याचं प्रतिबिंब, म्हणजे ऑप्शन सी सारखी आकृती मिळेल आपल्याला. हो मॅम. बरोबर. हो. गुड. बरोबर. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. पेपर दिला ना? हा. पेपर दिला? हो मॅम, दिला. ओके. समृद्धी, समृद्धी फडके. हॅलो मॅम. पेपर दिलाय ना? हो. चला सांगा. बघ, पेपर उजवीकडे डावीकडं उजवीकडचा डावीकडे फोल्ड करून वरतून खाली फोल्ड केला आणि हे दोन वर्तुळ कापले. आता याच्यामध्ये आन्सर चेक करा. मॅम माझे उत्तर सी आले. अगदी बरोबर. याचं पाण्याचं प्रतिबिंब इथे दुसरा पेपर अनफोल्ड केल्यावरती इथे मिळेल आणि याची आरशाची प्रतिमा काढली तर उजवी खाली बघा. येस, सी सारखी आकृती मिळेल आपल्याला. शुभ्रा, बोला. आकृती बघा, प्रश्न आकृती व्यवस्थित, म्हणजे उत्तर आकृती दाखवते. येस मॅम. पाहिली? हो मॅम. सांगा उत्तर. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. अगदी बरोबर. चला, काय केलं आपण, खालनं वरती, उजवीकडून डावीकडे आणि पुन्हा खालचा कोपरा वर आणि इथे फक्त काय केलं, असं काप दिला. हा पेपर खाली अनफोल्ड केल्यानंतर आहे तशीच आकृती अशी मिळेल. पुन्हा उजवीकडे आपल्या आरशाची प्रतिमा काढा आणि पहिल्या आकृतीमध्ये पाण्याचं प्रतिबिंब, म्हणजे ए सारखी आकृती तुम्हाला त्या ठिकाणी
मिळून जाईल. येस मॅम. चला घ्या. रुचा. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आलं मॅम. येस, अगदी बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8. बघा 8 तुकडे दिलेत एकूण. चला याच्यातले तुकड्यांना नंबर द्या पटकन. मिस ते छोटे 2 गोल 7 आणि 8. येस, 7 8. ते त्याच्या बाहेरचे 1 आणि 2. बरोबर. मग याला 1 देते, याला 2. हा, त्याच्या वरचा 6 आणि खालचा 5. आणि 3 आणि इकडचा 4. येस, गुड. छान. कार्तिकी. नाही. यादव. संपला का? हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर बी. येस, बी. एकूण किती पाकळ्या आहेत? या 5. इथे पण आपल्याला 5च आहेत. पेपर दिला? काय म्हटला? दिला. ओके. सर्वज्ञ. सर्वज्ञ पवार. हॅलो. हम्म. हॅलो. बोला. माझे उत्तर चला सांगा, तुकड्यांना नंबर द्या. मधला 1 नंबर. हम्म. त्या डावीकडला 3 नंबर. तो 2 नंबर. बरोबर. पेपर दिला का? हा. आणि ज्यांचे ज्यांचे डाऊट आहेत, लक्षात घ्या, ज्यांचे ज्यांचे डाऊट असतील त्यांनी लगेच फोटो काढून मला पाठवून द्यायचे. लगेच डाऊट क्लिअर करेल. आणि समजा जर तुमचं उत्तर बरोबर असेल आणि तिथं चुकीचं दिलं असेल तर ते पण करेक्शन करून देईल. म्हणजे मग तुमचं काय होईल, तो मार्क ऍड होईल. रिझल्ट काढायच्या अगोदर तो मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. समीक्षा. हॅलो मॅम. हॅलो मॅम. बोला बोला. माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. ओके. द्या तुकड्यांना नंबर द्या. मॅम ती एकदम वरचा त्रिकोण आहे ना छोटा, हो. तो 5 नंबर. त्याच्या खालचा ती खालचा त्रिकोण आहे ना 3 नंबर. नाही 2 नंबर. आणि त्याच्या खालचा चिन्ह 4 नंबर. येस, अगदी बरोबर. समृद्धी. हॅलो मॅम. बोला. बोला समृद्धी. मॅडम मला प्रश्न दाखवा. बघ दिसतंय का? ऑप्शन नंबर सी. पाठाचं नाव? लपलेली आकृती शोधा.
करेक्ट. ऑप्शन नंबर सी. बरोबर. हो. छान. 38. भालेराव. सुयोग. बोरकर. हॅलो मॅम, बोला. माझे ऑप्शन नंबर बी आले. बी. डी. बी. तुझ्या बाजूला एवढा आवाज आहे ना, तू काय म्हणतेस तेच मला लक्षात येत नाही. बी आकृती आलं तुझं उत्तर. बरोबर. हो. बघ. आहे का बरोबर? नो मॅम. येत नाही. डी मध्ये आकृती लपलेली आहे. हो. फार सोपा प्रश्न, चुकायचा नाही. कंसे. बोला कंसे. हॅलो मॅम. मॅडम, माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. बरोबर. या ठिकाणी लपलेली. थँक्यू मॅम. वेलकम. स्वरा. हॅलो मॅम. हम्म. मॅम, आकृती दिसत नाहीये. थांब दिसेल. हॅलो मॅम, दिसते. हम्म. माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. येस, अगदी बरोबर. या ठिकाणी ती लपलेली आहे. येस. बरोबर. हो. बर. आता मराठीमध्ये जर का तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला त्याचा फोटो, तो प्रश्नाचा काही अडचण असेल तर मला त्या उत्तराचा फोटो आणि प्रश्न ओके. दोन्ही पाठवायचे. हा. हा. सोल्युशन मी तुम्हाला याचं देईल आणि त्याचं जे आहे ते तुम्हाला ज्याला अडचण येईल उतार्यामध्ये तो उतारा आणि प्रश्न पाठवला की मी तुम्हाला पर्सनली त्याचं पाठवून देईल. हा. ठीक आहे. कारण त्याच्यात नियम वगैरे काही नाहीये. फक्त उतार्यामध्ये तुमचं पाठांतर वगैरे पाहिजे किंवा एखादा प्रश्न नाही समजत, अर्थ वगैरे नाही कळाला म्हणून हा. तो प्रश्न जातो तुमचा. परंतु याच्यामध्ये कसं बघा, आता भरपूर मुलांनी नियम वगैरे थोडी म्हणजे प्रॉब्लेम येतो नियमांमध्ये आणि काहींचे चुकतात पण. जवळचा एकदम सोपा प्रश्न असला तरी सुद्धा चुका होतात. तर त्या चुका होऊ नये याची थोडी काळजी घ्या आणि पेपर व्यवस्थित सोडवा. आणि विशेष म्हणजे रोजचा पेपर रोज सोडवा. हा. म्हणजे काय होईल, लोड येणार नाही एकदाच तुम्हाला सर्वांना. कारण काही मुलं आता घरी पण पेपर सोडवत आहेत ना, मग घरी पेपर सोडवायचा आणि आपल्या क्लासचा पण पेपर. त्यामुळे रोजचा रोज पेपर सोडवा. दररोज काय करायचे, सोल्युशन पेपर. तुम्हाला मिळेल. पेपर सोडवा रोजचा रोज सोल्युशन तुम्हाला मिळेल. आता मॅथ तर सोल्युशन तुम्हाला उद्याला मिळेल. हा. ठीक आहे. चला थांबूया. सर्वांना बाय. बाय. टीचर, मी पेपर सोडवला पण मला व्ह्यू सोल्युशन दिसत नाही, फक्त मार्क्स दिसत आहे. मला चुकलेले प्रश्न रजिस्टर हे करा ना. दिसतं ना, असं नाही होणार. सर्वांना दिसतं. काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. बॅक गेल्यावर पण दिसत नाही, त्यामुळे बॅक जायचं नाही. व्ह्यू सोल्युशन म्हणायचं आणि खाली ऑप्शन असतात श्रद्धा, त्या ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला तुमचे चुकलेले बरोबर आलेले सर्व प्रश्न तिथे मिळेल. मॅम, रिझल्ट कधी येणार? येईल संध्याकाळी किंवा सकाळी येईल, उद्याला येईल. कारण आज मुलं काहींचे पेपर सोडवायचे बाकी आहेत. आज पेपर सोडवतील, उद्या सकाळी दुपारी संध्याकाळपर्यंत रिझल्ट येऊन लागेल. हो का? रेंज प्रॉब्लेम. आता बघा व्यवस्थित तुम्ही काय करा, व्यवस्थित जिथं चांगली रेंज आहे एकदा मोबाईल स्विच ऑफ करून ऑन करून मग पेपर द्या हवं तर.
म्हणजे रेंज वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, चालेल, थांबूया. बाय सर्वांना आणि ऑल द बेस्ट. छान पेपर सोडवा सर्वांनी, चुका करू नका. काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि व्यवस्थित सोडवा. थँक्यू. चलो, माझा नंबर गुगे नंबरच नाही का अजून माझा? घ्या 9623 घेताय का? 9623378535 9623378535. चलो बाय, गुड नाइट. बाय.